ओके. चलो चलो जॉईन केलंय का सर्वांनी? लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो जॉईन करून घ्या. आजचं आपलं हे जे महत्वाचं सेशन आहे, हिस्ट्री ऑप्शनल या बॅच मध्ये आपण जे दोन महत्वाचे घटक या ठिकाणी अभ्यासले, ज्यामध्ये आपण एक घटक जो होता तो म्हणजे सोर्सेस जो घटक होता तर तो आपला कंप्लीट झालेला आहे. आवाज येतो व्यवस्थित? ओके. तर लक्षात घ्या, सोर्सेस जो घटक होता तर तो आपला कंप्लीट केलेला आहे आपण. आणि त्यानंतर आपला दुसरा घटक जो आहे, जो सध्या आपल्या ठिकाणी सुरू आहे, ज्यामध्ये आपण ज्यामध्ये आपण प्री हिस्ट्री आणि त्याचबरोबर प्रोटो हिस्ट्री हा दोन महत्वाचे घटक आपण त्यामध्ये पाहिले. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं झालं तर पाषाण युग काय होतं आणि ताम्र पाषाण युग काय होतं ते मागील दोन सेशन मध्ये आपण या ठिकाणी डिटेलपणे या ठिकाणी चर्चेला आणलेला आहे. तर आता या टॉपिकवर आपण म्हणजे हा जो घटक आहे तो व्यवस्थितरित्या आपण कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला या टॉपिकवर युपीएससीनं मागे काय प्रश्न विचारले होते तर ते प्रश्न पाहायचे आहेत. आणि त्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं ही लिहित असताना आपण काय काय कशा पद्धतीचे अप्रोच या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर काय काय महत्वाच्या बाबी आपल्या उत्तरामध्ये या ठिकाणी आल्या पाहिजे, या संदर्भामध्ये मी या ठिकाणी आजचं हे सेशन इथे या ठिकाणी घेत आहे. तर लक्षात घ्या, युपीएससीचं पीवायक्यू सेशन आहे, ज्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणून मग आता आपण पाहणार आहोत की युपीएससीनं काय नेमके प्रश्न या टॉपिकवर या ठिकाणी विचारलेले आहेत. आता लक्षात घ्या, हा एक महत्वाचा टॉपिक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. युपीएससी 2016चा हा क्वेश्चन पेपर आहे. साहजिकच हिस्ट्री ऑप्शनल या टॉपिक मध्ये हिस्ट्री ऑप्शनल या सब्जेक्ट मध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न काय आहे ते नीट आपण पहिल्यांदा या ठिकाणी समजून घेऊया. आता बघा, इथं म्हटलेलं आहे, भारतातील नवपाषाण कालखंडातील प्रादेशिक वैशिष्ट्यांचं वर्णन या ठिकाणी करा आणि त्यांची कारण देखील या ठिकाणी सांगा. तर वर्णन करायचं आहे प्रादेशिक वैशिष्ट्यांचं, म्हणजे नवपाषाण कालखंड जो आहे तर या नवपाषाण कालखंडातील नवपाषाण कालखंड जो आहे तर त्यातील प्रादेशिक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. आणि ती जी वैशिष्ट्य का नेमकी घडली त्याची कारण पण आपल्याला इथे या ठिकाणी विचारलेली आहेत. तर हा युपीएससी 2016चा क्वेश्चन आहे. तर त्यावर या टॉपिक अंतर्गत या ठिकाणी प्रश्न विचारला, नवपाषाण कालखंडावर प्रश्न आला. आणि अगदी तसाच प्रकारचा एक प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे युपीएससी 2023च्या क्वेश्चन पेपर मध्ये. लक्षात घ्या, युपीएससी 2023चा एक क्वेश्चन आहे. तर त्या क्वेश्चन पेपर मध्ये देखील नवपाषाण युगाशी संबंधितच एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. काय आहे बघा, हे यामध्ये इथं विचारलं की नवपाषाण युग हे या काळात झालेल्या महत्वपूर्ण बदलांमुळे क्रांतीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतं. म्हणजे नवपाषाण कालखंडामध्ये जे काही महत्वाचे बदल या ठिकाणी झाले तर ते बदल जणू काही त्या काळातील एक क्रांतीच या ठिकाणी होती. तर त्या काळातील क्रांतीचं प्रतिनिधित्व हे कशा पद्धतीने या ठिकाणी करतं, तर यावर आपल्याला इथे या ठिकाणी विचारलेले आहे. हे दोन प्रश्न युपीएससीच्या मागील 10 वर्षांच्या क्वेश्चन पेपरमध्ये नवपाषाण युगावर विचारलेले आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, जनरली नीट समजून घ्या की हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास करत असताना जो कंटेंट आहे तो कंटेंट तसाच व्यवस्थितरित्या जर आपण अभ्यासला तर प्रश्न जे आहेत हे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारले जातात. आणि त्यामुळं जसा प्रश्न विचारलेला आहे तसं उत्तर आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. दोन्ही प्रश्नांमध्ये आपल्याला सेमच कंटेंट या ठिकाणी द्यावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. फक्त याचं उत्तराचं स्वरूप जे आहे तर ते उत्तराचं स्वरूप ते तुम्हाला या ठिकाणी फक्त बदलावं या ठिकाणी लागेल. जसा प्रश्न आहे तशा प्रकारचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न आपण इथे या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की एक प्रश्न आहे तो म्हणजे नवपाषाण कालखंडातील प्रादेशिक वैशिष्ट्य जे आहे, नवपाषाण कालखंडातील प्रादेशिक वैशिष्ट्य त्यांचं या ठिकाणी वर्णन या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे नवपाषाण काळात जे जे काही महत्वाचे साईट्स आपण त्याला या ठिकाणी पाहायला भेटतात तर त्या साईट्स मध्ये काय काय प्रादेशिक वैशिष्ट्य या ठिकाणी राहिले तर त्याचं वर्णन तुम्हाला कारणांसहित या ठिकाणी द्यायचं आहे. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी इथं मांडायचं आहे की नवपाषाण कालखंडामध्ये जे काही महत्वाचे बदल या ठिकाणी झाले तर त्या बदलांमुळे त्या काळातील हे क्रांतीचं प्रतिनिधित्व करणारं युग होतं. अशा प्रकारचा हा एक प्रश्न या स्वरूपामध्ये विचारला गेलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, यासारखे प्रश्न अभ्यासत असताना आपल्याला थोडक्यात नीट समजून घ्या
की प्रश्न जसा आहे तशा प्रकारची उत्तरं देणं खूप जास्त गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की या प्रश्नामध्ये जे जे काही विचारलेलं आहे ते ते तुमच्या उत्तरामध्ये या ठिकाणी आलं पाहिजे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आता बघा इथं नवपाषाण युग या ठिकाणी विचारलेलं आहे. नवपाषाण युगाची बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या उत्तरामध्ये येणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जसं की आपल्याला पाहायला भेटतं बघा, याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला समजावून सांगेल. बघा जसं की आपण पाहतो की स्टोन एज जो आहे पाषाण युग, तर त्या पाषाण युगामध्ये 3 महत्वाचे युग या ठिकाणी पाहिलं जातात. त्यापैकी एक आहे पुरापाषाण युग, दुसरं आहे मध्य पाषाण युग आणि तिसरं जे आहे ते म्हणजे नवपाषाण युग. आता बघा या नवपाषाण युग जे आहे तर त्या काळावरच आयोगाने विचारले आणि म्हणून मग तुम्हाला पुरापाषाण किंवा या ठिकाणी मध्य पाषाण याबद्दलची माहिती या ठिकाणी द्यायची नाही हे लक्षात घ्या. म्हणजे उत्तर लिहित असताना थेट स्वरूपामध्ये तुम्हाला सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे. बरेचशा विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम होतो बघा, बरेचसे विद्यार्थी उत्तर लिहित असताना ते या ठिकाणी खूप आधीची पार्श्वभूमी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. तर ते तसं करायचं नाही. उत्तर थेट पद्धतीनं लिहायला सुरुवात या ठिकाणी केली पाहिजे. हा पहिला महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं काय की या उत्तरामध्ये किमान 4 पॅराग्राफ तुमच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. 4 पॅराग्राफ या ठिकाणी करा किंवा ठळक पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी क्रमांक टाकून या ठिकाणी लिहा, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा आणि महत्वाचं म्हणजे काय, जे 4 पॅराग्राफ मी या ठिकाणी म्हणतो त्यातला पहिला पॅराग्राफ जो आहे तो इंट्रोडक्शनचा या ठिकाणी असला पाहिजे. आणि मग त्या इंट्रोडक्शन पण खूप काही लांबलचक करायची आहे का 8-10 ओळींमध्ये करायचे तर बिलकुल नाही. तर केवळ 3-4 ओळींमध्ये तुमचं इंट्रोडक्शन जे आहे ते तुमचं इंट्रोडक्शन हे या ठिकाणी संपलं पाहिजे, याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. आणि मग त्या पद्धतीचं ते इंट्रोडक्शन संपल्यानंतर मग तुम्ही मुख्य मुद्दा जो आहे प्रश्नामध्ये विचारलेला आहे तर त्या प्रकारच्या मुख्य मुद्द्यावर तुम्हाला इथे या ठिकाणी काम करणं खूप जास्त गरजेचं राहील. या पद्धतीचं नियोजन तुम्हाला इथे या ठिकाणी करायचं आहे. आता बघा हा प्रश्न काय म्हटलाय की नवपाषाण युग हे त्या काळातील महत्वपूर्ण बदलांमुळे क्रांतीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात. मग इथं लक्षात घ्या, तुम्हाला नवपाषाण कालखंड जो आहे तर या नवपाषाण युग याचं या ठिकाणी हे युग कुठून कधीपर्यंत सुरू झालं, बेसिक याची इन्फॉर्मेशन तुमच्या उत्तरामध्ये येणं खूप जास्त गरजेचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः आपण जर या ठिकाणी पाहिलं तर इसवी सन पूर्व 20 लाख वर्षांपासून तर इसवी सन पूर्व 12,000 वर्षांपर्यंतचा कालखंड हा पुरापाषाण कालखंड मानला जातो. त्याचबरोबर इसवी सन पूर्व 12,000 वर्षांपासून ते इसवी सन पूर्व 10,000 वर्षांपर्यंतचा कालखंड हा या ठिकाणी मध्य पाषाण कालखंड मानला जातो. आणि मग त्यानंतर जर आपण पाहिलं तर इसवी सन पूर्व 10,000 वर्षांपासूनचा नंतरचा कालखंड हा या ठिकाणी नवपाषाण कालखंड मानला जातो. अगदी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन येईपर्यंतचा कालखंड हा नवपाषाण युगाचा कालखंड इथे या ठिकाणी मानला जातो. तर हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं तुम्हाला हे लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे की इसवी सन पूर्व 10,000 वर्षांपासून इसवी सन पूर्व 10,000 वर्ष जे आहे तिथून पासून या ठिकाणी हा कालखंड जो आहे नवपाषाण युगाचा इथे या ठिकाणी सुरू होतोय. या पद्धतीचा महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नवपाषाण कालखंडामध्ये काय काय महत्वाचे बदल झाले ते थोडक्यामध्ये तुम्हाला पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी देता आलं तर खूप जास्त चांगलं आहे. जसं की नवपाषाण युग जे आहे हे इसवी सन पूर्व 10,000 वर्षांपासून सुरू झालेलं आहे. या कालखंडामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, आर्थिक, त्याचबरोबर तंत्रज्ञानावर आधारित असणारे विविध प्रकारचे बदल इथे या कालखंडामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून मग हा कालखंड जो आहे हा या ठिकाणी एक प्रकारे क्रांतीचं युग मानलं जातं, एवढं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या पॅराग्राफामध्ये तुम्ही हे मांडताय की या नवपाषाण युगाचा कालखंड काय आहे तो तुम्ही या ठिकाणी देताय. त्याचबरोबर नवपाषाण युग हे कशाचं प्रतिनिधित्व करतं तर सामाजिक बदल, आर्थिक बदल, त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्ये महत्वाचे बदल हे इथे या ठिकाणी करतोय. आणि मग ते बदल काय झालेले आहेत ते तुम्हाला आपल्या उत्तरामध्ये सेकंड पॅराग्राफ मध्ये या ठिकाणी द्यायचंय. आणि म्हणून हे बदल झाले म्हणून याला क्रांतीचं युग देखील मानलं जातं. या प्रकारे तुम्ही इथे जसा प्रश्न विचारला तशा प्रकारचं तुम्ही क्रांतीचं प्रतिनिधित्व करतं. खूप सारे बदल झाल्यामुळं हे तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. या पद्धतीचं तुम्ही जसा प्रश्न आहे तसा उत्तर लिहिण्याचा
प्रयत्न तुम्ही इथे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या प्रकारचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आता बघा, त्यानंतर जर आपण इथं पाहिलं, आता त्यानंतर काय लिहिलं पाहिजे याच्यामध्ये, तर या काळामध्ये काय काय महत्वाचे बदल झालेले आहेत ते बदल तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे आहेत. मग यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की या काळामध्ये नवपाषाण कालखंडामध्ये झालेले महत्वाचे बदल थेटपणे तुम्ही लिहू शकता. लक्षात घ्या, टायटल टाकायचं नवपाषाण कालखंडामध्ये झालेले महत्वाचे बदल. मग काय बदल आहे, तर पहिला बदल आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो की या कालखंडामध्ये खास करून शेती कार्य जे आहे हे शेती कार्य इथे या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या कालखंडामध्ये मनुष्य जो या ठिकाणी आधीच्या कालखंडामध्ये भटकंती करणारा होता, तर तो मनुष्य जो आहे हा या ठिकाणी इथं शेती करताना इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. कारण खूप साऱ्या ठिकाणी किंवा खूप सारे असे ठिकाणं पाहिले, जसं की मेहरगड या ठिकाणी पाहिलं, तर मेहरगडमध्ये तुम्हाला हिरवगाळ प्रदेश या ठिकाणी पाहायला भेटतो आणि तिथं शेती या ठिकाणी केली जात होती, हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्याचबरोबर चिरांद जर आपण इथं पाहिलं, उत्तर प्रदेश मधलं, बिहार मधलं खास करून, तर त्या चिरांदमध्ये तुम्हाला गहू ज्वारीची पिकं, त्याचबरोबर तांदळाची पिकं तिथली लोक या ठिकाणी घेत होती, याची पण इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळते. आणि म्हणून या काळामध्ये शेतीचं कार्य या ठिकाणी झालं. भटकंती करणारा मनुष्य हा स्थिर बनलेला आहे. या प्रकारचा महत्वाचा क्रांतिकारी बदल या कालखंडामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. दुसरा महत्वाचा बदल जर आपण पाहिला, तर या कालखंडामध्ये पशुपालन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे असं एकंदरीत दिसतं. बघा, पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, म्हणजेच नवपाषाण युगाच्या आधीचा कालखंड साधारणतः मध्यपाषाण आणि पुरापाषाण, या काळामध्ये काय झालं होतं बघा, तर मध्यपाषाण आणि पुरापाषाण या कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं की या ठिकाणी त्या काळामध्ये प्राण्यांना मारून या ठिकाणी आपली उपजीविका या ठिकाणी चालवली जात होती, म्हणजे शिकार केली जात होती, हे लक्षात घ्या. आता बघा, या नवपाषाण युगामध्ये मात्र शेतीशी संलग्न असणारे जे काही प्राणी आहे, तर त्यांना या ठिकाणी त्या प्राण्यांचं पालन या ठिकाणी करायला सुरू झालेलं आहे. म्हणजे या काळामध्ये गायी आहे, त्याचबरोबर या काळामध्ये शेळी आहे, तर त्यांचं या ठिकाणी मेंढी पालन इथे या ठिकाणी निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसतं. जसं की मेहरगडमध्ये मी पुन्हा उदाहरण देईल, तर मेहरगडमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी तिथल्या शवागारामध्ये आपल्याला मालकांसोबत त्या शेळींना पुरल्याची पुरावे तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. हा महत्वाचा बदल इथे या ठिकाणी दिसतो. म्हणजे प्राण्यांची आता हत्या करत नाही, लक्षात घ्या. प्राण्यांची शिकार आपली उपजीविकेसाठी करत नाहीये, तर प्राणी जे आहेत त्यांचा सांभाळ केला जातो आणि त्यातून मग शेतीजन्य कार्य जे आहे ते इथे या ठिकाणी केले जातात. या प्रकारची व्यवस्था, पशुपालन व्यवस्था इथे या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. याचबरोबर जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं, आणखीन काय महत्वाचा बदल तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो, तर लक्षात घ्या, निवास स्थळ जे आहे हे तुम्हाला निवास स्थळ आता इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. बघा, तर मनुष्य हा स्थिर बनलेला आहे आणि म्हणूनच तो या ठिकाणी आता डोंगर कपड्यांमध्ये राहत नाहीये. लक्षात घ्या, तर तो डोंगर कपरामध्ये राहत नाहीये, तर तो स्वतःसाठी स्वतःचं घर बनवतोय. अशा प्रकारची व्यवस्था इथं निर्माण झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग हे निवास स्थळ तुम्हाला कुठे या ठिकाणी पाहायला भेटलं, तर बघा, 2 ठिकाणं महत्वाचे आहे. त्यापैकी एक ठिकाण ते म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं मेहरगड. मेहरगडमध्ये तुम्हाला काय मिळालं, तर मेहरगडमध्ये तुम्हाला चौकोनी घरांची निर्मिती या ठिकाणी पाहायला भेटले. म्हणजे तिकडे लोक चौकोनी आकाराच्या घरांमध्ये राहत होती. या प्रकारचे पुरावे तुम्हाला तिथे या ठिकाणी मिळालेले आहेत असं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे कर्नल गुफा. लक्षात घ्या, कर्नल गुफा जर आपण इथे या ठिकाणी पाहिले, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये असणारे हुंगसी जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं, तर हुंगसीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय मिळतं किंवा कर्नल गुफामध्ये या ठिकाणी काय पाहायला भेटतं, तर तिथे या ठिकाणी लोक हे तिथं पाण्याच्या झरांच्या पाण्याची जी काही झरे आहेत, तर त्या झऱ्यांच्या जवळ राहत असल्याचे पुरावे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि म्हणून मग तुम्हाला या ठिकाणी हे दिसून येतं की या काळामध्ये मनुष्य जो या ठिकाणी पूर्वीच्या काळात भटकंती करणारा होता, तर तो आता भटकंती न करता तो स्थिर बनलेला आहे आणि तो स्वतःसाठी घर बनवतोय, तो निवास स्थळामध्ये या ठिकाणी राहतोय. या प्रकारची व्यवस्था दिसून येते. याचबरोबर लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी बुर्ज होम पाहिलं असेल. बघा, बुर्ज होम, तर बुर्ज होम जर आपण पाहिलं, तर बुर्ज होम हे कुठे आहे, तर काश्मीरमध्ये आहे. बघा, तर काश्मीर मधल्या बुर्ज होम मध्ये काय वैशिष्ट्य आहे, तर तिथं गर्तावास तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या, गर्तावास जो आहे हा गर्तावास खूप महत्वाचा या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. या काळामध्ये काय पाहायला भेटतं,
तर इथं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं की मनुष्य जो आहे हा काश्मीर मधल्या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायला शिकलेला आहे. मग तो हे स्वतःचं संरक्षण करत असताना तो काय करू लागला, तर या ठिकाणी जमिनीमध्ये खड्डा खणू लागला आणि जमिनीमध्ये खड्डा खणून तिथं गुफा निर्माण करून तो तिथं या ठिकाणी निवास करू लागलेला आहे. या प्रकारची व्यवस्था इथे या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा हा पण मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात या ठिकाणी येतो. आणि याचबरोबर हिंस्त्र प्राण्यांपासून जर का स्वतः संरक्षण करायचं असेल तर तो बुरजहम मधला मनुष्य काय करू लागला, तर बुरजहम मधला मनुष्य हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो या ठिकाणी अग्नी जी आहे तो गुफेच्या आतमध्ये अग्नी पेटवत होता आणि गुफेच्या प्रवेशद्वारावर देखील अग्नी या ठिकाणी पेटवत होता. आणि त्यामुळं अग्नीचा शोध या कालखंडामध्ये लागला, या प्रकारचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे या काळामध्ये जर आपण पाहिलं कर्नल गुफा जर आपण पाहिल्या तर या कर्नल गुफांमध्ये पण राखेचे अवशेष सापडलेले आहेत. लक्षात घ्या, राख जे आहे तर त्या राखेचे अवशेष सापडल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की या संपूर्ण कालखंडामध्ये मनुष्य जो आहे त्याचा तो अग्नीचा वापर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू लागलेला आहे असं एकंदरीत दिसतं. कारण राख तुमच्याकडे सापडती याचाच अर्थ तुम्ही या ठिकाणी अग्नीचा शोध तुम्हाला या ठिकाणी लागल्याचं पुरावे तिथे या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे आता अग्नीच्या द्वारे मनुष्य काय करतोय लक्षात घ्या, अग्नीच्या द्वारे मनुष्य हा या ठिकाणी अन्न हे शिजवून या ठिकाणी खातोय. लक्षात घ्या, मग ते शेतीतलं अन्न असो किंवा या ठिकाणी शिकारी केलेलं अन्न या ठिकाणी असो, तर तो आता अन्न शिजवून या ठिकाणी खातोय. तर या प्रकारची व्यवस्था इथे या ठिकाणी आली. तर हा खूप महत्वाचा अग्नीचा शोध लागणं हा खूप महत्वाचा क्रांतिकारी बदल या समाजामध्ये या समूहामध्ये झाल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, त्याचबरोबर एक चौथा महत्वाचा बदल जर आपण इथे या ठिकाणी पाहिला या काळामध्ये काय महत्वाचा बदल या ठिकाणी झाला, तर त्यातला एक महत्वाचा बदल तो म्हणजे मनुष्यानं इथं आता भांडी करायला सुरुवात केलेली आहे. तर भांडी बनवणं जे आहे हे भांडी बनवणं हा एक महत्वाचा बदल या कालखंडामध्ये इथे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. मग इथं म्हणू शकतो की भांडी जी आहे बघा, यापूर्वी जर आपण पाहिलं पुरापाषाण युग किंवा या ठिकाणी मध्य पाषाण युग, तर या काळामध्ये भांडी या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. लक्षात घ्या, मात्र नवपाषाण कालखंडामध्ये मातीची भांडी ही किंवा दगडा मातीची भांडी म्हणू आपण, तर दगडा मातीची भांडी बनवायला या कालखंडामध्ये सुरुवात झालेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून मग आपल्याला पाहायला भेटतं बघा, ओखळ आहे ना, त्याचबरोबर ओखळ नावाचं जे आहे सॉरी हा तर ओखली म्हणा, तर ओखली या नावाचं जे काय आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला भांड या ठिकाणी पाहायला भेटलं. मुसळ आणि त्याचबरोबर ओखळी, तर मुसळ आणि ओखळी या प्रकारचे तुम्हाला भांडी इथे या ठिकाणी पाहायला भेटलेली आहेत, हे लक्षात या ठिकाणी घ्या. म्हणजे आता भांड्यांचा वापर कशासाठी केला गेला, तर साहजिकच अन्नधान्य जे आहे तर अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी करण्यात आला आणि याचबरोबर भोजन करण्यासाठी पण या काळामध्ये त्या प्रकारच्या भांड्यांचा वापर इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा देखील खूप महत्वाचा बदल तुम्ही या ठिकाणी या काळातील समाज व्यवस्थेमध्ये होता असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर खूप महत्वाचा हा देखील बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे भांडी बनवणं, या काळामध्ये भांडी बनवायला सुरुवात इथं झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतंय. याचबरोबर अजून काय बरं बदल झालेला आहे, तर लक्षात घ्या, हत्यार बनवण्याचं तंत्रज्ञान जे आहे, हत्यारांचं तंत्रज्ञान जे आहे, तर हे हत्यार बनवण्याचं तंत्रज्ञान देखील या काळामध्ये त्यामध्ये बदल झाल्याचं एकंदरीत दिसतं. मग काय बरं टेक्नॉलॉजीमध्ये बदल इथं झाला बघा. पुरापाषाण युग आणि मध्य पाषाण युगामध्ये जी काही हत्यारं बनवली गेली होती किंवा जे काही दगडांचा वापर केला जात होता ती मोठमोठाली दगड होती. मध्य पाषाण युगामध्ये लहान दगडांचा वापर केला गेला. मात्र या काळातील दगडी जी होती तर त्या दगडी अणकुचीदार टोक त्यांना या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं दिसून येतं. म्हणजे जी काही दगडी हत्यारं बनवली गेली, दगडी अवजारं जी काय बनवली गेली, तर त्या दगडी अवजारांना इथे या ठिकाणी अणकुचीदारपणा आणण्याचा प्रयत्न या संपूर्ण कालखंडामध्ये केला गेला. आणि विशेष म्हणजे या दगडी हत्यारांना आणि त्याचबरोबर या प्रकारच्या मातीच्या भांड्यांना पॉलिश बनवण्याचा प्रकार इथे या ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसून येतं. पॉलिश करण्यात आलं
आणि त्यामुळं इथली भांडी हे चमकदार या ठिकाणी दिसून येतात, लक्षात घ्या. तर चमकदार दिसून येतात आणि त्याचबरोबर भांडी पण चमकदार दिसतात आणि हत्यारं पण या ठिकाणी चमकदार या कालखंडामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, हे लक्षात घ्या. याबरोबर हत्यार बनवण्याच्या तंत्रज्ञानामध्ये अजून काय महत्वाचा बदल झाला तर बघा, पूर्वीच्या काळामध्ये जी हत्यारं बनवली जात होती, पूर्वीच्या काळामध्ये जी हत्यारं बनवली जात होती ती हत्यारं ही केवळ दगडापासून या ठिकाणी बनवली जात होती, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता मात्र इथे या ठिकाणी प्राण्यांची जी हाडं आहे, प्राण्यांची हाडं, तर या प्राण्यांच्या हाडांपासून देखील या ठिकाणी हत्यारं बनवायला इथे या ठिकाणी सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तसं की आपण पाहू शकतो की बिहारमधलं चिरांद नावाचं जे ठिकाण आहे, तर त्या चिरांदमध्ये प्राण्यांच्या हाडांची अवजारं सापडलेली आहे. म्हणजेच हा एक महत्वाचा बदल या संपूर्ण कालखंडामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हा खूप महत्वाचा बदल या ठिकाणी लक्षात घ्या. विशेष म्हणजे प्राण्यांची हाडांपासून जी अवजारं बनवली किंवा दगडांपासून जी काही अवजारं बनवली गेली, तर त्यांचं एक वैशिष्ट्य, महत्वाचं वैशिष्ट्य असं राहिलं की तिथे या ठिकाणी लाकडाची अथवा प्राण्यांच्या हाडांची मूठ बनवली गेली, ती हत्यारांवर जास्त नियंत्रण ठेवण्यासाठी. हा एक महत्वाचा बदल इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे लक्षात घ्या, पूर्वी जसं की आपण पाहू शकतो, यापूर्वी कुऱ्हाड होती, त्याचबरोबर हँडी ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर चॉपर होतं बघा, क्लीवर या ठिकाणी होतं, फ्लेक होतं. ही जी काही हत्यारं होती पुरापाषाण युगाची, तर त्या हत्यारांना आता त्या हत्यारांवर जास्त नियंत्रण मनुष्याचं असलं पाहिजे यासाठी काय केलं गेलं, हत्यारं तर अणुकुचीदार बनवली गेली, त्यांना पॉलिश पण बनवलं गेलं आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर जास्त पकड आपली राहावी म्हणून त्यांना या ठिकाणी लाकडाची मूठ बनवली गेलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा महत्वाचा बदल या काळामध्ये इथं झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर आपल्याला आणखीन काय बदल या ठिकाणी पाहायला भेटल, लक्षात घ्या. सहावा किंवा सातवा म्हणा, तर सहावा बदल जर आपण इथं पाहिला तर या कालखंडामध्ये मिश्र अर्थव्यवस्था जी आहे, ही मिश्र अर्थव्यवस्था या कालखंडामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येतं बघा. तर मिश्र अर्थव्यवस्था हा पण खूपच महत्वाचा घटक आपण इथे या ठिकाणी पाहू शकतो, हे लक्षात या ठिकाणी घ्या. आता मिश्र अर्थव्यवस्था काय नेमकं आहे तर बघा, या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं शेती आणि त्याचबरोबर व्यापार अशा दोन गोष्टी इथे समोर आल्याचं एकंदरीत दिसून येतात. शेती आहे, पशुपालन पण आहे आणि याच्या सोबतच व्यापार पण इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. आता तुम्ही म्हणताल की सर व्यापार कसा काय होता, तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की नागालँड, मणिपूर, ईशान्य भारत जो आहे, तर त्या ईशान्य भारतामध्ये एक महत्वाचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं, त्याचं नाव आहे दावोजेली हार्डिंग्स. दावोजेली हार्डिंग्स हे महत्वाचं ठिकाण पहा, दावोजेली हार्डिंग्स. आता बघा, दावोजेली हार्डिंग म्हणा किंवा हेडिंग म्हणा, काय पण म्हणा, तर दावोजेली हार्डिंग्स म्हणा किंवा दावोजेली हेडिंग या ठिकाणी म्हणा, तर इथं काय पाहायला भेटलं आपल्याला, तर इथं या ठिकाणी आपल्याला दिसून आलं की या दावोजेली हेडिंग मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की जेराईट नावाचा एक दगड इथं सापडलेला आहे ना. तर जेराईट नावाचा दगड इथं लिहितो बघा, जेराईट नावाचा जो काही दगड आहे, हा जेराईट दगड हा इथे या ठिकाणी सापडलेला आहे. आता साहजिकच जेराईट दगड इथं सापडला, मात्र भारतातल्या कोणत्याच नवपाषाण युगामध्ये अशा प्रकारचा दगड सापडला नाही. तो केवळ डिओजाली हार्डिंग्स मध्ये या ठिकाणी सापडलेला आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता याचा अर्थ काय की हा जो दगड होता हा सापडतो कुठं, तर चीन मध्ये सापडतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळं असं म्हटलं गेलं की त्या काळामध्ये चीन सोबत या शहराचा किंवा या ठिकाणाचा इथल्या लोकांचा या ठिकाणी व्यापार या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून मग इथे या ठिकाणी इथं या ठिकाणी जेराईट नावाचा दगड सापडल्याचं एकंदर दिसतं. तर हे महत्वाचे मुद्दे, 7-8 महत्वाचे मुद्दे या टॉपिक मध्ये तुम्हाला या ठिकाणी मांडणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था ही पण या कालखंडामध्ये पाहायला भेटली. शेती, पशुपालन आणि त्याचबरोबर व्यापार इथं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याच सोबतच एक सर्वात शेवटचा व अत्यंत महत्वाचा घटक आहे की तुम्हाला इथे या ठिकाणी ग्रामीण किंवा ग्राम समुदायाची प्रक्रिया जी आहे, ग्राम समुदाय, तर या ग्राम समुदायाच्या प्रक्रियेला इथं सुरुवात झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच काय, या कालखंडामध्ये ग्रामीण जीवन जे आहे, तर ग्रामीण जीवनाला इथं
सुरुवात झालेली आहे असं एकंदर दिसतं. हा, हे मानू शकतो आपण की ग्रामीण जीवन हे तुम्हाला ताम्रपाषाण कालखंडामध्ये पूर्ण विकसित झाल्याचं दिसून येतं. ताम्रपाषाण कालखंड जर आपण पाहिला तर तिथं जोरवे संस्कृती आहे, सलवदा संस्कृती या ठिकाणी आहे, आहड संस्कृती या ठिकाणी आहे, है ना. तर या प्रकारच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण समुदाय जो आहे किंवा ग्रामीण जीवन जे आहे ते तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. मात्र या काळामध्ये या ग्राम समुदायाची प्रक्रिया इथे या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. कारण लोक हे इथे या ठिकाणी एकत्र समुदायानं वस्ती करून या ठिकाणी राहू लागलेले आहेत. त्याचबरोबर लोकांनी इथे या ठिकाणी आपली उपजीविका चालवण्यासाठी शेती आणि पशुपालन हा व्यवसाय निवडलेला आहे. मनुष्य इथं भांडी बनवत आहे आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे तंत्रज्ञान देखील या कालखंडामध्ये विकसित होताना या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून मग या कालखंडामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा या ठिकाणी ग्रामीण समुदायाची प्रक्रिया ही इथे या ठिकाणी सुरू झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मग शेवटी म्हणजे हे सगळे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मांडायचे आणि मग शेवटी तुम्हाला या ठिकाणी निष्कर्षापर्यंत पोहोचायचं. वरील या सर्व बदलांमुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की नवपाषाण युग जे होतं हे नवपाषाण युग त्या काळातील क्रांतीचं प्रतिनिधित्व करणारच या ठिकाणी युग होतं. या प्रकारची भूमिका तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता हे लक्षात घ्या. पण कधी हे 7-8 महत्वाचे मुद्दे तुम्ही इथे या ठिकाणी मांडल्या नंतरच तुम्हाला या निष्कर्षाप्रती या ठिकाणी पोहोचता येतात. तर लक्षात आलं का, युपीएससी 2023चा हा जो क्वेश्चन आहे, नवपाषाण युग हे या काळात झालेल्या महत्वपूर्ण बदलांमुळे क्रांतीचं प्रतिनिधित्व कसं करतं तर ते असं करतं हे इथं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. समजलं का सर्वांना? जे कोण हिस्ट्री ऑप्शनल विद्यार्थी या ठिकाणी करतायत तयारी त्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवा, अशा प्रकारचा हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. आणि लक्षात घ्या, आपण आपल्या या हिस्ट्री ऑप्शनल या बॅच मध्ये युपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2014 ते 2023 त्या टॉपिकचे जे काही प्रश्न आले ते सगळेच प्रश्न घेणार आहोत. लक्षात घ्या. आणि माझी तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे, जेवढे प्रश्न मी तुमचे घेईल त्यातला किमान एक प्रश्न प्रत्येक टॉपिकचा तुम्हाला लिहून मला पाठवावा लागणार आहे. काय की किमान एक प्रश्न म्हणजे एका टॉपिकचे. आता यापूर्वी पहिला टॉपिक आपण घेतला सोर्सेसवर 6 प्रश्न आलते. ते 6 प्रश्न कसे लिहायचे ते मी तुम्हाला डिस्कशन मध्ये सांगितलं. आता त्यातला एक किमान प्रश्न जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही निवडा आणि तो लिहून मला या ठिकाणी पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला चेक करून या ठिकाणी देईल. तशाच प्रकारे हा सेकंड आता घटक आपण अभ्यासतोय. दुसऱ्या घटकामध्ये आपण प्रागैतिहासिक आणि त्याचबरोबर या ठिकाणी आद्य इतिहासकाळ यावर टॉपिकवर काम करते. पाषाण युग, नवपाषाण युग, त्याचबरोबर इथं आपण ताम्रपाषाण युग. तर या टॉपिकवर जे प्रश्न आलेत तर त्या प्रश्नांपैकी किमान एक प्रश्न लिहून तुम्हाला मला पाठवायचा आहे. शेवटी लक्षात घ्या, पेपर तुम्हाला लिहायचा आहे. मी या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं जाणार आहे ते मार्गदर्शन करेल, त्याचं गायडन्स या ठिकाणी मी तुम्हाला करेल. मात्र प्रत्यक्षरित्या जेव्हा तुम्ही या ठिकाणी पेपर लिहिणार तेव्हा तुम्हालाच तिथं लिखाण करावं लागणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडनं एफर्ट या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि हा मुद्दा लक्षात घ्या, ही जी काही 2025 ची राज्यसेवा परीक्षा जी काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची असणार आहे तर त्या पॅटर्न मध्ये ऑप्शनल पेपर हा खूप महत्वाचा पेपर असणार आहे. लक्षात घ्या, कारण ऑप्शनल पेपरवरच तुम्ही इंटरव्ह्यूला आहात का नाही हे ठरवलं जाणार आहे. आणि म्हणून हिस्ट्री सारखा सब्जेक्ट जर आपण पाहिला तर बघा, हिस्ट्रीमध्ये 2च लोक या ठिकाणी पाहायला भेटतात. एक हिस्ट्रीचा फोबिया बाळगणारे, हिस्ट्री म्हटलं की घाबरणारे लोक आहेत. लक्षात घ्या. आणि दुसरं आहे की हिस्ट्री खूप आवडणारी लोक आहेत. लक्षात घ्या, फोबिया ज्यांच्या मनामध्ये हिस्ट्री बद्दल आहे त्यांना जीएस मध्ये हिस्ट्री करावंच लागतंय. त्यामुळे हिस्ट्री सोबत तुम्ही मैत्री करा, फोबिया बाळगून काय उपयोग राहणार नाहीये. लक्षात घ्या. आणि दुसरं महत्वाचं काय की हिस्ट्री तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तुमचं एमए हिस्ट्री या ठिकाणी केलं असेल तर अशांनी तर निवडलाच पाहिजे हिस्ट्री हा सब्जेक्ट. कारण हा सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे. अन्य सर्व सब्जेक्ट पेक्षा हा सब्जेक्ट स्कोरिंग आहे. आणि या सब्जेक्टचं वैशिष्ट्य असं आहे, याला करंट अफेअर्सची आवश्यकता लागत नाही. करंटचं काहीच करायचं नाहीये. लक्षात घ्या, फक्त आयोगानं जो सिलेबस दिलेला आहे तोच फक्त फॉलो करायचा आहे. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर सिलेबस खूप मोठा आहे. मोठा काहीच नाही. लक्षात घ्या, तुम्ही बाकीचे जर सिलेबस पाहिले ते पण तितकेच व्हास्ट आहे जितका हिस्ट्री व्हास्ट आहे. लक्षात घ्या, इथं फक्त प्रॉब्लेम काय होतोय की विद्यार्थी विनाकारण इथे या ठिकाणी कोणाच्या तरी ऐकण्यामध्ये येऊन किंवा
या सब्जेक्टला घाबरून हा सब्जेक्ट या ठिकाणी टाळतात, अवॉइड या ठिकाणी करतात. तसं करायची काही आवश्यकता नाहीये. शेवटी लक्षात घ्या काय आहे की कोणताही सब्जेक्ट ऑप्शनलचा निवडायचा झाला तरी त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. तुम्हाला इंटरेस्ट किती आहे हे तुम्ही चेक करायचंय. दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यामध्ये मार्क जास्त मिळू शकतील का. यस, चांगला लिहिला तर चांगले मार्क मिळू शकतील. आणि तिसरा म्हणजे गायडन्स हा घटक खूप महत्वाचा आहे. जर का तुम्हाला त्या सब्जेक्टला शिकवणारा एक परफेक्ट गाईड जर मिळाला आणि तो गाईड तुमच्या सोबत या प्रकारची मेहनत घेत असेल, म्हणजे टॉपिक तर शिकवणारच आहे, परंतु टॉपिक शिकवून जर का प्रश्न कसे लिहायचे हे जर तुम्हाला सांगत असेल आणि तुमच्याकडनं काम करून घेत असेल तर नक्कीच तो सब्जेक्ट तुम्ही इथे या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. तर मला हे सांगायचंय, हिस्ट्री ऑप्शनल हा खूप जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 2025 हिस्ट्री ऑप्शनल मधनं टॉपर तुम्ही बनू शकता, हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर ठीक आहे, तर 300-350 मार्क हा सब्जेक्ट तुम्हाला ऑप्शनल पेपरसाठी या ठिकाणी देऊ शकतो. याच्यामध्ये करंट काहीच नाही. आणि आतापर्यंत जे काही यापूर्वी तुम्ही राज्यसेवेच्या परीक्षेसाठी हिस्ट्री केलेलंच आहे, लक्षात घ्या. बस इथं रायटिंगची प्रॅक्टिस या ठिकाणी करायची आहे आणि ती रायटिंगची प्रॅक्टिस मी तुमच्याकडनं करून घेतो आणि म्हणून आजचं हे सेशन इथे या ठिकाणी घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हा एक प्रश्न आपण पाहिला आणि आता आपण हा जो पहिला प्रश्न आहे त्याच्याकडे या ठिकाणी वळूया. मुद्दामून 2023चा प्रश्न आधी घेतला आणि आता आपण युपीएससी 2016चा क्वेश्चन आहे तो इथे या ठिकाणी घेऊया. हाही क्वेश्चन जर आपण पाहिला तर नवपाषाण युगाशी संबंधितच या ठिकाणी पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या, नवपाषाण कालखंड. आता बघा, आपल्याला स्किप तर काहीच करायचं नाही. सगळं सगळं व्यवस्थितरित्या झालं पाहिजे असा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आणि कट टू कट आपण सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करणार आहोत. तर ठीक आहे, तर बघा, हिस्ट्री ऑप्शनल युपीएससी 2016चा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये म्हटलंय, भारतातील नवपाषाण कालखंडातील प्रादेशिक वैशिष्ट्यांचं वर्णन करा. प्रादेशिक वैशिष्ट्य जे आहे त्यांचे वर्णन करा आणि त्यांची कारण देखील या ठिकाणी सांगा. म्हणजे ती जी वैशिष्ट्य होती ती वैशिष्ट्य पण तुम्हाला सांगायची आहेत, त्या प्रादेशिक वैशिष्ट्य म्हटलं मी, आणि त्याची कारण पण या ठिकाणी द्यायची आहेत. अशा प्रकारचा आहे. बघा, मी परत सांगेल की प्रश्न समजून घ्यायचा आणि प्रश्न समजून घेतल्यानंतर या प्रश्नामधला एक एक घटक उत्तरामध्ये आला पाहिजे. म्हणजे नवपाषाण कालखंड काय आहे त्याचं इंट्रोडक्शन तुमच्या उत्तरामध्ये आलं पाहिजे, है ना. तर इंट्रो तुमचा जो आहे हा नवपाषाण कालखंडाचा असला पाहिजे, हे लक्षात घ्या. जसं की बेसिकच गोष्टी लिहायच्या आहेत की इसवी सन पूर्व 10,000 वर्षांपासून हा कालखंडाला सुरुवात या ठिकाणी होती. या कालखंडामध्ये खूप सारे सामाजिक, आर्थिक, राजकीय बदल झाले आणि त्यामुळे हा कालखंड जो आहे हा या काळातील क्रांतीचं प्रतिनिधित्व करतो. जो आधी मांडला तशा प्रकारची भूमिका इथं मांडली, हरकत नाही. लक्षात घ्या, अगदी सोपी सिंपल पद्धतीनं तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे. खूप जास्त लेंदी नसली पाहिजे. 3 ते 4 ओळीमध्ये इंट्रोडक्शन संपलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता इथं विचारलं की या काळातील प्रादेशिक वैशिष्ट्य काय होता, ठीक आहे ना. तर प्रादेशिक वैशिष्ट्यांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे या नवपाषाण युगातील साइट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या साइट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहाव्या लागणार आहेत, लक्षात घ्या. आणि सोपं आहे बघा ना. पाषाण युग जर आपण पाहिलं, पुरापाषाण, तर पुरापाषाण युगामध्ये कुठल्या साइट्स होत्या, तर पुरापाषाण युगामध्ये जर आपण पाहिलं तर भीमबेटका नावाची साइट्स ती तुम्ही या ठिकाणी पाहिली आहे ना. भीमबेटका ही पुरापाषाण युगाची महत्वाची साइट्स या ठिकाणी होती. त्याचबरोबर ती एक साईट तुम्ही या ठिकाणी पाहिली, हुम्स एक साईट या ठिकाणी पाहिली. तर या 2-3 साईट्स फक्त पुरापाषाण युगाच्या आहेत आणि त्यानंतरच्या बाकीच्या साईट ज्या आहेत त्या सगळ्या नवपाषाण युगातील साईट्स म्हणून या ठिकाणी पाहायला भेटतात. आता बघा, यापैकी एक जर आपण पाहिलं तर सुरुवात करूया आपण मेहरगड पासनं. तर मेहरगड, आता मेहरगड टायटल टाकायचं डायरेक्टच, प्रादेशिक वैशिष्ट्य खालीलप्रमाणे असं डायरेक्ट लिहून टाकायचं. याचे प्रादेशिक वैशिष्ट्य खालीलप्रमाणे, त्यामध्ये एक एक मेहरगड. मग मेहरगडचं वैशिष्ट्य काय, मेहरगडचं ठिकाण लक्षात घ्यायचं, लोकेशन हे कुठे आहे हे सांगणं गरजेचं आहे. तर हे ठिकाण हे कुठे आहे, आजच्या पाकिस्तानमध्ये आहे, हे ना. तर किंवा वायव्य सरहद्द भाग भारताचा, वायव्य सरहद्द भागामध्ये हे मेहरगड या ठिकाणी, एक्झॅक्ट नका सांगू पण त्याचं ठिकाण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे उत्तरामध्ये आलं पाहिजे. आणि मग हे ठिकाण सांगितल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचंय. त्याचं वैशिष्ट्य काय बरं या ठिकाणी आहे ते तुम्हाला इथं मांडायचंय. जसं की मेहरगड हा हिरवागार प्रांत त्या ठिकाणी आहे.
या भागामध्ये शेतीचं कार्य आणि पशुपालन हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरू होतं. या काळामधलं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे या ठिकाणी चौकोनी आकाराचे माणसांचं निवासस्थान या ठिकाणी सापडलं. याचाच अर्थ या भागातली लोक हे या ठिकाणी स्थिर राहिलेले होते आणि ते स्वतःचं निवासस्थान या ठिकाणी करत होते. या प्रकारची व्यवस्था तिथं पाहायला भेटली. याचबरोबर मेहरगडचं अजून काय वैशिष्ट्य आहे तर मेहरगडमध्ये जेव्हा तुम्ही या ठिकाणी दफन प्रक्रिया या ठिकाणी पाहता, दफन क्रिया जेव्हा तुम्ही या ठिकाणी पाहता तेव्हा या ठिकाणी लक्षात येतं की या भागातील लोक मृत अवशेषांच्या सोबत भांडी पुरत होते. लक्षात घ्या, मृत अवशेषांसोबत भांडी पुरत होते आणि याचबरोबर मृत अवशेषांसोबतच ते या ठिकाणी शेळी ते देखील या ठिकाणी पुरत होते. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, या काळामध्ये पशुपालन हा व्यवसाय हा या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि कुत्रा हा एक पाळीव प्राणी इथे या ठिकाणी पाहायला भेटला. कुत्र्याला देखील या ठिकाणी गाडलं गेलेलं आहे आणि शेळीला देखील या ठिकाणी इथं गाडलेला आहे. म्हणजेच हा मनुष्य या काळामध्ये प्राणी प्रिय या ठिकाणी होता असं पण तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर या प्रकारे तुम्ही इथं मानू शकता. आता बघा, इथं अजून महत्वाचा मुद्दा, जेव्हा मनुष्याला दफन केलं जातं तेव्हा भांडी पुरली गेलेली आहे. याचाच अर्थ परलोकाची संकल्पना इथे या ठिकाणी दिसून येते. ते प्रादेशिक वैशिष्ट्य बघा हे. तर या प्रकारची ही वैशिष्ट्य इथे या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर दुसरं जर आपण पाहिलं तर बघा बुर्ज होम आहे. तर बुर्ज होम कुठे आहे तर आपण इथं पाहू शकतो. बुर्ज होम या ठिकाणी काश्मीरमध्ये आहे. त्याचं ठिकाण तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, बिना ठिकाणचं तुम्ही जर काम करत बसला तर मात्र तुम्हाला या ठिकाणी मार्क कमी मिळणार आहे. म्हणजे लोकेशन तुम्हाला तिथं देणं आहे. लक्षात घ्या. बुर्ज होम, तर बुर्ज होम आहे काश्मीरमध्ये आहे. मग बुर्ज होम काश्मीरचं काय बरं वैशिष्ट्य आहे तर काश्मीरमध्ये या ठिकाणी पाहायला असं भेटतं की तिथं मोठ्या प्रमाणात थंडी आहे आणि म्हणून लोक जे आहे हे या ठिकाणी गर्तावासामध्ये आपलं निवास या ठिकाणी करत होते. मग गर्तावास काय होतं तर गर्तावासचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त गरजेचं आहे. जे आधी मी तुम्हाला सांगितलं की जमिनीच्या आतमध्ये खड्डा खणून तिथे या ठिकाणी लोक गुफा निर्माण करून आतमध्ये राहत होते आणि हिंस्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी ते इथे या ठिकाणी प्रवेशद्वारावर आणि त्याचबरोबर आतमध्ये अग्नी तिथे या ठिकाणी पेटवत होते. तर या प्रकारचं बुर्ज होम त्याचं या ठिकाणी वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतामध्ये डावोजली हर्डिंग जो आहे, डावोजली हेडिंग जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचं. जे ईशान्य भारत खास करून मणिपूरमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं. मग इथं काय आहे तर इथं तुम्हाला पाहायला भेटतं इथं व्यापार हा सुदृढ होता. चीन सोबत व्यापार या ठिकाणी होता आणि खास करून काष्ट धातूपासून तिथं भांडी बनवली गेली होती. ओखली आणि त्याचबरोबर मुसळ मात्र काष्ट धातूची ते इथे या ठिकाणी पाहायला भेटलेलं. म्हणजे धातू कार्य पण या कालखंडामध्ये सुरू होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य इथं तुम्ही या ठिकाणी डिस्कस या ठिकाणी करू शकता. हे लक्षात घ्या. तर काय बरं की या काळामध्ये काष्ट धातू ची भांडी या ठिकाणी आणि अवजारं बनवली जात होती. अशा प्रकारचं इथं उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहतो. तर हे वैशिष्ट्य हे लक्षात घ्या. याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की अगदी इकडे जर पाहिलं तर चिरांद आहे बघा. चिरांद बिहारमध्ये तुम्हाला चिरांद या ठिकाणी पाहायला भेटेल. तर चिरांदमध्ये काय होतं तर चिरांदमध्ये आपल्याला बिहार हे लोकेशन मांडायचं आहे आणि मग तिथे या ठिकाणी शेती केली जात होती. गहू ज्वारीचं पीक, तांदळाची शेती या ठिकाणी केली जात होती असं पाहायला भेटलं. याचबरोबर तिथं दगडांच्या हत्यारांसोबतच प्राण्यांच्या हाडांची हत्यारं पण बनवली जात होती. हे पण तुम्हाला तिथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपण उत्तर प्रदेश मधली कोरडी हवा पाहतो बघा. उत्तर प्रदेशमध्ये इथं लिहितो बघा 5वा. तर कोरडी हवा जी आहे तर कोरडी हवा कुठे आहे उत्तर प्रदेशामध्ये. तर तिथं पण काय पाहायला भेटतं तिथं पण या ठिकाणी तुम्हाला मातीची भांडी पाहायला भेटतात. ओखळी मुसळ तिथं पाहायला भेटतं. याचबरोबर तुम्ही इथे या ठिकाणी तांदळाची शेती केली जात होती ते तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. तर हा पण एक महत्वाचा घटक इथे या ठिकाणी आपल्याला लक्षात या ठिकाणी येतो. हे लक्षात घ्या. इथे त्याचबरोबर आपण जसं मी मागे सांगितलं तुम्हाला कर्नूल गुफा जी आहे इथे लिहितो बघा. कर्नूल गुफा तर तो एक महत्वाचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. कर्नूल गुफामध्ये काय पाहायला भेटलं तर कर्नूल गुफा कुठे आहे त्याचं लोकेशन मांडणं गरजेचं आहे. कुठे तर कर्नूल गुफा ही तामिळनाडूमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तामिळनाडू आंध्र प्रदेशचा जो एरिया आहे त्या भागामध्ये आहे. मग इथं काय सापडलं तर राखेचे अवशेष
तुम्हाला इथे या ठिकाणी सापडल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसतं. तर राखेचे अवशेष इथे या ठिकाणी सापडलेले आहेत. तर हे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर 7वं स्थळ जर आपण पाहिलं तर हुंगसी आहे बघा. तर हुंगसी हे एक महत्वाचं स्थळ इथे या ठिकाणी आपण पाहतो बघा. आता हुंगसी पण कुठे आहे तर कर्नाटकमध्ये हुंगसी या ठिकाणी दिसतं. तर इथं काय होतं तर इथे या ठिकाणी झरे जे आहेत, नैसर्गिक झरे जे आहेत, त्या झरांच्या शेजारी मनुष्य निवास करून इथं राहतोय. आणि त्याचबरोबर त्यामुळं हुंगसी इथं निवासस्थळ या ठिकाणी दिसतो. आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे हत्यार इथं सापडलेले आहेत. तर इथं हुंगसीमध्ये काय आहे तर हुंगसीमध्ये निवासस्थळ तुम्हाला पाहायला भेटल. आणि याचबरोबर इथे या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय हुंगसीमध्ये या ठिकाणी हत्यार पाहायला भेटतात. विविध प्रकारचे हत्यार, विविध प्रकारचे अवजार जे आहेत, ही अवजार तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला मिळतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की हुंगसीमध्ये कारखाना असला पाहिजे, लक्षात घ्या, आहे ना. तर हुंगसीमध्ये कारखाना या ठिकाणी असला पाहिजे. तर विविध प्रकारच्या हत्यारांची निर्मिती या भागातूनच या ठिकाणी केली जात होती. आणि मग बाकीच्या ठिकाणी ते सप्लाय केले जात असले पाहिजे. या प्रकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसते. तर लक्षात घ्या, प्रादेशिक वैशिष्ट्यांचं वर्णन करा. सोपा प्रश्न आहे. आधीचा प्रश्न थोडासा क्लिष्ट होता, कारण त्याच्यामध्ये झालेले बदल तुम्हाला पाहायचे आहे. इथं फक्त तुम्हाला साइट्स माहिती पाहिजे आणि त्या साइट्सवर 2-3 ओळींमध्ये तुम्हाला लिखाण करता आलं पाहिजे. बस एवढं जरी केलं तरी कार्यक्रम तुमचा होऊन जातो, हे लक्षात घ्या. तर ठीक आहे ना. तर हे 2 प्रश्न आणि हा खास करून प्रश्न प्रादेशिक वैशिष्ट्यांचं वर्णन करा. तर त्याच्यासाठी साइट्स माहिती असणं गरजेचं. साइट्स तोंडपाठ करावे लागणार. काही असा घटक असतो बघा प्रत्येक सब्जेक्टमध्ये की जो तोंडपाठ करावा लागतो किंवा लक्षात ठेवावा लागतो, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं यातले साइट्स चुकवू द्यायच्या नाही, आहे ना. तर साइट्स ज्या आहेत त्या साइट्स चुकवू द्यायच्या नाहीये. चिरांमध्ये जर आपण पाहिलं, चिरांचं वैशिष्ट्य काय तर पाषाणयुग, नवपाषाणयुग आणि ताम्रपाषाणयुग या तिन्हींना तो मॅच करणारा या ठिकाणी आहे ना. लोहयुगाला पण मॅच करणार आहे. म्हणजे सॉरी, पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग आणि लोहयुग या तिघांना तो मॅच करणारा या ठिकाणी आपल्याला चिरांद या ठिकाणी पाहायला भेटतं. हे महत्वाचं वैशिष्ट्य कारण आपण इथे या ठिकाणी डिस्कस करू शकतो. तर ठीक आहे. हे 2च महत्वाचे प्रश्न नवपाषाण युगावर आलेले होते. तर ते 2 प्रश्न कसे लिहिले पाहिजे याबद्दलची महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. आता जे जे कोण विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी या 2 पैकी किमान एक प्रश्न लिहा आणि तो मला या ठिकाणी तुम्ही सेंड करा, ठीक आहे ना. तर 2 पैकी एक प्रश्न तुम्ही या ठिकाणी लिहा आणि तो मला या संडेच्या आतमध्ये या ठिकाणी सेंड करा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचं हे आपलं PYQ सेशन जे होतं हिस्ट्री ऑप्शनल या बॅचचं, तर या हिस्ट्री ऑप्शनल या बॅचमध्ये जो आपला सिलेबस आहे पेपर 1 मधला, त्यातलं सेकंड जो घटक आहे ज्याला आपण प्रागैतिहासिक आणि आद्य इतिहास काळ म्हणतो, ज्यामध्ये पाषाणयुग, नवपाषाणयुग, ताम्रपाषाणयुग या 3 महत्वाच्या घटकांवर चर्चा आपण केलेली आहे बॅचमध्ये. आणि त्याचबरोबर आज आपण इथं PYQ सेशन देखील इथं घेतलेलं आहे. आणि हे सेशन आता झाल्यानंतर तुम्हाला मागच्याही प्रश्न म्हणजे सेक्टर घटक क्रमांक 1 ज्याच्यामध्ये सोर्सेस आपण घेतले, तर त्याचेही प्रश्न आणि आता इथं दिलेले प्रश्न जो आहे तर ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायचे आहेत. मी असं म्हणत नाही की असे प्रश्न राज्यसेवेला येईल, पण या टाईपचे येऊ शकतात, लक्षात घ्या. यापेक्षा सोपे पण येतील, परंतु कठीणची जर तयारी आपण केली तर सोपे प्रश्न सहजरित्या आपल्याला लिहिता येतात, हे लक्षात घ्या. आणि शेवटी लिखाणाचाच सराव तुम्हाला करायचा आहे, कारण लिखाणावरच परीक्षा या ठिकाणी आहे, हे लक्षात या ठिकाणी ठेवा. ठीक आहे. तुम्ही उत्तर लिहून मला लवकरात लवकर पाठवा. ठीक आहे. थांबूया आपण. उद्याचं सेशन आपल्याला घ्यायचं आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं. तर ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.